राजा भागीरथाची कथा. पितरांच्या मोक्षासाठी गंगा अवतरण. राजा सगर यांच्याकडे 60,000 पुत्र होते. एकदा त्यांनी यज्ञ केला. यज्ञातला अश्व इंद्राने चोरून नेऊन कपिल ऋषींच्या आश्रमात बांधून ठेवला. सगर पुत्रांनी ऋषींवर संशय घेतला आणि त्यांना त्रास दिला. त्यामुळे क्रोधित होऊन कपिलांनी सर्व 60,000 पुत्रांचा भस्म केला. या आत्म्यांना मोक्ष मिळावा म्हणून त्यांच्या वंशजांनी अनेक पिढ्या तपस्या केल्या, पण यश मिळालं नाही. शेवटी राजा भागीरथाने कठोर तपस्या केली. त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि गंगा पृथ्वीवर येण्याचं वचन दिलं. पण गंगेचा वेग पृथ्वी सहन करू शकत नव्हती. त्यामुळे शिवशंकरांनी गंगेचा प्रवाह आपल्या जटांमध्ये धारण केला. त्यानंतर गंगा पृथ्वीवर आली आणि भागीरथाने पितरांच्या अस्थीवर गंगाजल वाहून त्यांना मोक्ष दिला. या घटनेमुळे गंगा भागीरथी म्हणून ओळखली जाते. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की पितरांच्या मुक्तीसाठी अपार श्रम करण्याची तयारी हवी.